नमस्कार मंडळी. तर आज आपण बनवणार आहोत तळणीचे मोदक. तर इथं मी मोदकाचं मिश्रण बनवायला घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मी गूळ टाकलेला आहे. लास्ट व्हिडिओमध्ये मी साखर ॲड केली होती, पण तुम्ही गूळ किंवा साखर दोन्हीही वापरू शकता. शेवटी दोन्ही गोडाचंच काम करतं. आता मी यात टाकलेला आहे मावा, माझा फेवरेट मावा, ज्याशिवाय माझ्या मोदकाला अजिबात चव येत नाही. मोदकामध्ये तुम्ही मावा टाकून जर कधी ट्राय केलं असेल तर तुम्हाला माहितीच असेल टेस्ट कशी आहे. पण नसेल ट्राय केलं तर एकदा ट्राय करून नक्की बघा. मोदक खायला अतिशय चविष्ट लागतील. त्याच्यामध्येच आपण वेलची पूड ॲड केलेली आहे आणि अशा प्रकारे आपण सारण तयार केलेलं आहे. मी पिठाचे छोट्या-छोट्या पुऱ्या लाटून घेतलेल्या आहे. ठीक आहे, तुम्ही पिठाचे छोटे-छोटे वाटी तयार करून त्याच्यामध्ये सारण भरू शकता. पण मी पुऱ्या तयार करून अशा पद्धतीने कळ्या बनवून मोदक तयार करते आहे. कुठल्याही प्रकाराचा साचा वगैरे न वापरता आपण हे सुंदर असे झटपट मोदक तयार केलेले आहेत. तुम्ही बघू शकता. साचा वगैरे काही नाही वापरला, हातानेच कळ्या पाडून सिंपल एकदम मोदक आपण बनवला आहे. आता हेच मोदक आपण फ्राय करणार आहोत. ठीक आहे, तुम्ही थोडे थोडे असे मोदक घेऊन तुम्ही फ्राय करू शकता. आता या तेलामध्ये मी ऑलरेडी पुऱ्या तळून घेतल्यात आणि पाहुण्यांची गडबड असल्यामुळे मी त्याच तेलामध्ये मोदक तळायला घेतलेले आहेत. तर अशा पद्धतीने मी मोदक तळायला सुरुवात केलेली आहे. ह्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तुम्हाला फ्राय करायचे आहेत. ठीक आहे, मी तुम्हाला शेवटपर्यंत दाखवेल. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही मला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. आणि ही आहे आमची पूजा, माझी जिगरी, कुठल्याही कामासाठी मला हेल्प करणारी. तर अशा पद्धतीने आम्ही मोदक जे आहे ते कंप्लीट होत आहे. तुम्ही बघू शकता गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण चांगले फ्राय करून घेतलेले आहेत. आता आपण ह्याचा नैवेद्य बाप्पाला दाखवणार आहोत. तर बाप्पासाठी सुंदर असं डिश तयार होतं आहे आपलं मोदकाचं. उद्या बाप्पाचं विसर्जन आहे. तर आज बाप्पाला आपण हे मोदकाचं नैवेद्य देतो आहे. बाप्पाचे आवडीचे मोदक हे खास बाप्पासाठी. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये